लिंबा गणेश ग्रामपंचायतमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली। यावेळी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांची देखील आज शनिवार दिनांक 31 मे रोजी दुपारी 1 वाजता उपस्थिती होती। बेड तालुक्यातील लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयात या ठिकाणी आज शनिवारी कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती, तर लिंबा गणेशचे भूमिपुत्र नवनियुक्त पुरवठा निरीक्षक म्हणून बुलढाणा येथे कार्यरत असलेले प्रथमेश राजभाऊ गिरे यांची देखील उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीम टायगर ग्रुप बेड जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी श्रीराम वीर यांनी मानले। प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गणेश ठवळे यांनी कर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जीवनपट उलगडताना मध्ययुगीन कालखंडात भारताच्या इतिहासात ज्या महान स्त्रिया होऊन गेल्या त्यांच्यामध्ये राजमाता जिजाऊ, नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे द्वितीय स्थान असून धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वाने भारतभर त्यांनी मोठी कीर्ती आणि नावलौकिक मिळवले। संपूर्ण भारतभर मंदिरे बांधणे, मंदिराचा जीर्णोद्धार करणे, नद्यावर घाट बांधणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरे खोदणे, धर्मशाळा बांधणे, अन्नछत्र चालवणे यासह अनेक लोककल्याणकारी कामे त्यांनी केली होती, असे ते म्हणाले। माझी सदस्य, उपसरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, या आताच आपण ज्यांचा सत्कार केलाय हे प्रथमेश गिरे, पुरवठा विभागामध्ये त्यांची अधिकारी म्हणून नेमणूक झाली, यांनाही पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपले सूत्रसंचालन करणारे रवी बापू, डॉक्टर साहेब, आपले ग्रामपंचायत सदस्य रमेशराव, या सर्वांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आणि त्यांच्या जीवन चरित्र्यावर जे काय अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो, सर्वांचे स्वागत करतो आणि आजचा हा छोटे कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। पुण्यश्लोक कर्मयोगिनी अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त लिंबा गणेश ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण सगळे जमलेलो आहोत। तसं जर पाहिलं तर मध्ययुगीन काल खंडेराव होळकर घराण्यानं गाजवला आणि त्याच्यामध्ये प्रकर्षानं राजमाता जिजाऊ नंतर जर एखाद्या स्त्रीचं चरित्र आणि कार्यकर्तृत्व सर्व भारतभर पसरले, ज्याला आपण म्हणतो त्यांच्या स्वकर्तृत्वावर, तर त्या होत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर। आपण पाहतो की सामाजिक असेल, धार्मिक असेल आणि राजकीय, कारण की त्यांचे सासरे खंडेराव होळकर यांनी त्यांच्या अंगीचे गुण पाहून त्यांना राजकारणामध्ये आणलं, राज्य कारभार कसं करायला शिकवलं। बऱ्याच वेळा सांगितलं जातं की अहिल्याबाई होळकर यांचं धार्मिक कार्य म्हणजे मंदिरं बांधली, मंदिराचा जीर्णोद्धार केला, घाट बांधल्या, विहिरी बांधल्या, तलाव बांधला। त्या काळी त्यांनी सर्वसामान्यांसाठी अन्नछत्रही सुरू केली आणि आजही त्याच्या साक्षीखुणा आपल्याला पाहायला मिळतात। आणि कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कालावधीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्याचं शासन पालन करेल। म्हणजे एकंदरीत जर पाहायला आपल्याला तर मला सांगायसारखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा खंडेरायांच्या सूरजमा जाट यांच्या ज्या कुंभेरी लढाईमध्ये वीर मरण आल्यानंतर, तसं पाहायला गेलं तर त्या काळी सती प्रथा होती, मात्र ज्या अहिल्यामाता होळकर यांनी धार्मिक रूढी परंपरा जपल्या लोकांपर्यंत, त्याच वेळी त्यांनी सती जाण्यासारखा असेल, बालविवाह असेल किंवा या रूढी परंपरा ज्या त्या नाकारल्या, ज्या गोष्टी चुकीच्या त्या कालावधीमध्ये आजही महिला एखादी गोष्ट चुकीची असेल तर चुकीची म्हणायला धजावत नाही, तिथं त्या कालावधीमध्ये त्यांनी ती धैर्य दाखवलं। दुसरी गोष्ट मला सांगायची की महिला सशक्तीकरण, कारण की बाकीचा राज्यकारभार करत असताना त्यांनी त्या कालावधीमध्ये ज्यांना म्हणतो आपण की दत्तक पुत्र घेण्यासाठी विधवा महिलांना जिथं अधिकार नाकारले गेले होते, त्यांना दत्तक पुत्र घेण्यासाठी त्यांनी अधिकार मिळवून दिला। त्याचबरोबर तिच्या उदरनिर्वाहासाठी, विधवेच्या उदरनिर्वाहासाठी पतीच्या संपत्तीतला हिस्सा देण्याचं त्यासाठी त्यांनी कायदे बदलले।